नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो तहसीलदार ऑफिसमध्ये। आम्ही पिंपरीचे जे तहसीलदार आहेत चिंचवडचे जयराज देशमुख यांची भेट घेतलेली आहे, यांची तक्रार सांगितलेली आहे। काय काय तुमची अडचण होती मला सांगा। 3 महिने झालं मी हेलपट्टी मारतो। मला पावती पण नाही दिली। या उद्या या परवा असं करून आतापर्यंत मी अपंग आहे, पायाने हाताने, पण मला दखलच घेता 3 महिने हे चक्कर मारतात, यांचं काम होत नव्हतं। तहसीलदारांची भेट घालून दिलेली आहे आणि आज सूर्यास्त व्हायच्या अगोदर यांना सर्टिफिकेट देणं असं तहसीलदारांना भेटवून यांची रुजवात करून दिलेली आहे। यांचं काम आजच मार्गी लागणार आहे। तहसीलदारांना भेटले की नाही तुम्ही माझ्याबरोबर? तिथं आलतो। भेटले की नाही? ते सांगितले की नाही आज तुमचं काम करून देतो? सांगितलं। आजच यांचं काम होणार आहे मित्रांनो। असं जिथे तुमचं काम थांबत असेल तिथे तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे नागरिकांनो, आणि कायद्याचा उपयोग करून शासनाच्या सगळ्या योजना वेळेत कशा पदरात पडतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। जो बोलेल तो जिंकेल, जो लढेल तो जिंकेल। म्हणून नागरिकांनो गप्प बसू नका। शासकीय कार्यालये ही तुमच्या मालकीची आहेत आणि तुमच्या सेवेसाठी आहेत, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही स्वतंत्र भारतात राहताय याचं तुम्हाला फिलिंग येईल। धन्यवाद। तुमचं नाव काय? लक्ष्मण बेमाजी थोरात। थोरात। कुठून आले तुम्ही? मी निगडी। ठीक आहे। आज दाखला घेऊन जायचं तुमचा। ओके।